नमस्ते मित्रांनो. काल आम्ही वॉक अँड टॉक विथ लिजंड्समध्ये करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांची मुलाखत घेतली. आमचा एक पॅटर्न आहे की मॉर्निंग पॉझिटिव्हिटी ग्रुप म्हणून एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे प्रतिष्ठित कुर्डवाडीतली लोक एकत्र फिरत असतो. दररोज आम्ही तो शेंडे मेळ्यामध्ये प्रोग्राम करतो आणि त्यामध्ये आमची पॉझिटिव्ह थिंकिंगवर जास्त चर्चा होते. तर आम्ही दर महिन्यातून एखाद्या अशा लिजंडला बोलवतो की ज्याच्याकडनं काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. मग पूर्वी आम्ही लहाने साहेबांना बोलवलं होतं किंवा धनराज दादा किंवा अभय शहा असे बरेच व्यक्ती बोलवले. तर यावेळी आम्ही संजय मामा शिंदेंना बोलवलं होतं आणि जे इतर लोकांना माहिती आहेत संजय मामा शिंदे त्याच्यापेक्षा वेगळे संजय मामा शिंदे आम्हाला कळले. तर त्यात 2-4 गोष्टी ज्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर त्यातली पहिली गोष्ट की त्यांना विचारलं की तुम्ही एवढे बिझी असता तरी तुम्ही दररोज व्यायाम कसा करता, तर तुम्हाला याची आवड कशी लागली. तर त्यांनी सांगितलं की मला 7वी पासून व्यायामाची आवड लागली आणि त्या काळात त्यांनी सांगितलं की पिंपळनेर वगैरे त्या गावाच्या आसपास तिथंच सगळीकडं ॲक्टिव्हिटीज चालायच्या आणि लोकांना मित्रांना सगळ्यांना एकत्र करण्यासाठी आणि त्यावेळी थोडासा काही लोकांचा खूप मोठा असा ठाम हे असायचा, ॲक्शन्स घ्यायची असायची आणि त्याला आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम पाहिजे यासाठी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली आहे. त्यांनी सांगितलं की ते बऱ्याच वेळा तालमीमध्ये झोपले किंवा बाहेरच झोपायचे. लग्न झाल्यावरच ते म्हणले मी घरी झोपायला आलो, तोपर्यंत मी लोकसंपर्कात एवढा प्रचंड होतो आणि मग त्यातनं त्यांना ती व्यायामाची आवड लागली असं त्यांनी सांगितलं. त्यांना विचारलं की कोणता व्यायाम सगळ्यात जास्त आवडतो, तर ते म्हणले की दरवेळी वेगवेगळा व्यायाम मला आवडतो, पण त्यातल्या त्यात मी वॉक आणि रनिंग जे जॉगिंग करतो तो व्यायाम मला जास्त आवडतो. मग त्यांनी हेही सांगितलं की मी पुण्यात असून दे, मुंबईत असून दे, नाहीतर मी कुठेही असून दे, मी त्या ठिकाणी मला अर्धा तास मी आला की मी वॉक रनला जातोच. माझं हे सातत्य आहे. सूर्यनमस्कार ते खूप छान करतात. त्याचा एक व्हिडिओ मी काल नुकताच टाकला होता आणि त्यांनी सूर्यनमस्काराबद्दल आम्हाला काही टिप्स पण दिल्या की अशा पद्धतीने सूर्यनमस्कार केला पाहिजे. तर याबद्दलही मला फार भारी वाटलं की एवढी बिझी माणसं, एवढी ॲक्टिव्ह माणसं ती सुद्धा दररोज व्यायामाकडं कॉन्सन्ट्रेट करतायत. त्यानंतर त्यांना विचारलं की पुस्तकाची त्यांना प्रचंड आवड आहे, पुस्तकं वाचायची, तर ते आता कसं करतात. पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पूर्वी मी खूप पुस्तकं वाचायचो, पण ते इतके प्रामाणिक आहेत की त्यांनी स्ट्रेट अवे सांगून टाकलं, कुठला हाईड रूल वगैरे असलं काही नाही. स्पष्ट सांगितलं की मोबाईलमुळं आता वाचन खूप कमी झालंय आणि त्यांनी सांगितलं की मोबाईल हा वाचनाचा खूप मोठा शत्रू आहे आणि खरंच आपण ही लक्षात घ्यायला पाहिजे की मोबाईल खरंच आपला हा मोठा शत्रू आहे वाचनातला आणि तिथं थोडंसं डेलिगेट करून आपण त्यावर काम केलं पाहिजे असं त्यांच्या म्हणण्यातनं आलं. आणि मलाही वाटतं की खरंच आपण ते काळजी घ्यायला पाहिजे की मोबाईल, सोशल मीडिया थोडासा कमी वापरून आपण पुस्तक वाचनाकडे लक्ष द्यायला हरकत नाही. त्यानंतर त्यांना विचारलं होता प्रश्न की तुम्ही खूप लोकांना कळत नाही की कुठं थांबायचं, तर तुम्ही बऱ्याच वेळा काही ठिकाणी निर्णय घेतलेत की कधी थांबायचं किंवा काय, तर तुम्ही त्यावेळी एकदम सायलेंटली ते निर्णय घेऊ शकला, ते कसे काय तुम्हाला जमले. तर त्यावर त्यांनी हे सांगितलं की जर आपल्याला शारीरिक त्रास होतोय त्या गोष्टीचा किंवा त्याचा मानसिक त्रास होतोय तर कुठं थांबायचं हे नक्कीच कळलं पाहिजे आणि ते थांबत असताना सगळ्यात पहिल्यांदा हे निर्णय घेतला पाहिजे की बाबा मी का थांबतोय. त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं की तुम्ही मोटिवेटेड कसं काय राहता, तर ते म्हणतात की मी स्वतःची स्पर्धा करतो. म्हणजे मी हा विचार करतो की मी 2022 साली काय करत होतो त्याच्यापेक्षा आज काय करतोय, 2019 साली मी काय करत होतो त्याच्यापेक्षा आज मी नक्की चांगलं करतोय ना, मग त्याच्यापेक्षा अजून चांगलं करण्यासाठी मला काय केलं पाहिजे. म्हणजे ते लहानपणापासून प्रत्येक सालाचा विचार करून पुढं मूव्ह करतात, त्यामुळे ते कायम मोटिवेटेड राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यांना हे विचारलं की जीवनात असे कोणते 2 गुण तुम्ही अंगीकारले की ज्यामुळे तुम्ही सक्सेसफुल आहात असं तुम्हाला वाटतंय. तर त्यांनी सांगितलं की एक सगळ्यात महत्वाचा की कधीही मी अपयशी ठरलो तर ते अपयश कशामुळं घडलं हे शोधत असताना स्वतःमध्ये काय चुका झाल्या, आपल्या स्वतःमध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे ह्यावर मी जास्त विचार करतो, ना की कुणाच्या चुकीमुळं मी हारलो किंवा कुणाच्या चुकीमुळं माझं नुकसान झालं हे न बघता मी कुठं कमी पडलो तिथं हे मी शोधायचा प्रयत्न करतो. मला हे खूप भारी वाटलं की एवढा मोठा व्यक्ती
आपण नेहमी ब्लेम गेम खेळत असतो, दुसऱ्यावर दोष ढकलत असतो, पण हे नेहमी स्वतः जबाबदारी घेतात, म्हणूनच एवढी मोठी माणसं एवढी यशस्वी आहेत. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट मला जाणवली. त्याचबरोबर त्यांनी दुसरा गुण जो सांगितला तो हा सांगितला की मला जसं कुठं थांबायचं हे कळतं, त्याचबरोबर लोकांच्या संपर्कात राहणं हा एक माझा सगळ्यात मोठा गुण आहे आणि त्याचाच परिणाम की ज्यामुळे मला हे एवढं मोठं यश मिळालं. लोकांच्या संपर्कात राहणं आणि त्यांचं ऐकून घेणं. ते म्हणले मी खूप चांगला कानसेन आहे, कारण आपण खूप वेळा बोलतो खूप पण लोकांचं ऐकून घेत नाही, पण ते लोकांचं खूप व्यवस्थित त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यामुळेच ते एवढे यशस्वी आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढे ऍक्टिव्ह कसे, तर त्यावेळी त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगितलं की मी माझ्या भूतकाळालाच विचार करतो आणि भूतकाळामध्ये मी काय काय केलं होतं आणि त्याच्यापेक्षा आज मी अजून चांगलं काय करू शकतो ह्याचा विचार करून, म्हणजे ते कालच्यापेक्षा आजचं बेटर व्हर्जन बनण्याचा नेहमी प्रयत्न करतात हे जाणवलं. त्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुमच्या आयुष्यात तुम्ही बरेच अपयश पचवले आहेत आणि बऱ्याच अपयश पचवून तुम्ही फनिक्स पक्षासारखे जोरदार झेप घेऊन आला, जसं की खासदारकीनंतर तुम्ही 2च महिन्यात परत आमदारकी निवडून आला. तर त्यांनी सांगितलं की हे घडण्याचं कारण हे होतं की मी माझ्या चुकांमधनं दुरुस्ती करायचा प्रयत्न केला पहिली गोष्ट, आणि स्वतःला कधी हार मानली नाही. गेल्या वेळेपेक्षा मी नक्की चांगला आहे ना, आणि मग मी अजून चांगलं काही समाजासाठी करू शकतो ह्या प्रेरणेने मी प्रेरित होऊन स्वतःचे गोल ठाम ठेवल्याचा परिणाम आहे की ज्यामुळे मी हे करू शकलो. त्यामध्ये त्यांना हाही विचारला प्रश्न की आयुष्यात तुम्ही प्रवासात खूप स्ट्रगल करून यश मिळवलंय, तुम्ही प्रत्येक वेळी कित्येक निवडणुका हारला आणि त्यानंतर तुम्ही बाउन्स बॅक होऊन जोरदार आला, तर हे स्ट्रगल तुम्हाला असं वाटलं नाही का की हे स्ट्रगल माझ्याच नशिबी का आलं, देवाने मलाच का एवढा स्ट्रगल दिला? तर ते म्हणले उलट मी देवाचे आभार मानतो की त्यांनी मला एवढा स्ट्रगल दिला. का तर एवढा स्ट्रगल दिल्यामुळेच मी त्या स्ट्रगलला सामोरं कसं जायचं हे शिकलो आणि ते सामोरं जायचं शिकल्याचा परिणाम असा आहे की ज्यामुळे मी आज एवढा यशस्वी आहे. कारण नवीन पिढीला ज्यांना हे स्ट्रगलच माहीत नाही त्यांना हे आउटपुट खूप जबरदस्त मिळू शकतो हे त्यांना जाणवलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे घेण्यासारखी. तर मला असं वाटतं की त्यांच्याकडनं ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांना हे विचारलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढील काय गोल आहे, तर त्यांनी सांगितलं की एका स्टेज नंतर मी हे राजकारण ज्यावेळी थांबवेल त्यावेळी मात्र मी 100% समाजकारण करेल, समाजामध्ये मिक्सअप होईल, समाजाला जी माझी मदत होऊ शकेल ती मी मनापासून देण्याचा प्रयत्न करेन. मला हे खरंच भारी वाटलं की लोक डाऊन टू अर्थ असतात, जी मोठी माणसं असतात ज्यांना फळं लागतात ज्या मोठ्या झाडांना ती झाडं अजून झुकतात. तसं हे आहे की ही जी मोठी लोक आहेत ती जेवढी मोठी होतात तेवढी जास्त झुकतात आणि तेवढी जास्त ती विनयशील होतात. तर मला असं वाटतं की संजय मामा शिंदेकडनं हे बरेचसे गुण आपण घेतले पाहिजेत. नुसतं आपण संजय मामा शिंदे आमदार आहेत आणि ते एवढे यशस्वी आहेत ह्याची चर्चा न करता ते यशस्वी का झाले आणि त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत की ज्यामुळे ते यशस्वी झाले आणि ते गुण माझ्यामध्ये यावेत ह्यासाठी मी काय करू शकतो हे शोधणं तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. थँक्यू. पुन्हा एकदा परत वॉक अँड टॉक विथ लेजंडमध्ये नवीन कोणत्या तरी व्यक्तींना आम्ही घेऊन येऊच आणि त्याचाही असाच व्हिडिओ बनवू. आपण नक्की कनेक्टेड राहा. थँक्यू.